Hello students, your first semester exams are coming soon. That is why I am going to explain only question and answer. Then lesson will discuss later. परीक्षा एक्झाम जवळ येत असल्यामुळे मी फक्त अगोदर क्वेश्चन आणि आन्सर डिस्कस करणार आहे की विच क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर क्वेश्चन VIP question. These are the VIP question. So I would like to discuss some questions with you. So my question number one on the topic that is first topic जो आहे आपला द बेगर, तर त्यावरचा काही क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यातला पहिला क्वेश्चन आहे बघा, ओल्गा मे बी द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर इन द स्टोरी बिकॉज इन मेनी वेज शी इज द अपोजिट टू स्कॉट्सो. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? व्हाय नॉट? तर बघा, ओल्गा ओल्गा हे तुम्ही पाहिले की ते बेगर या स्टोरीमध्ये ओल्गा हे एक कॅरेक्टर आहे बघा. शी इज अ लेडी. आणि मग तुम्हाला असा प्रश्न विचारलाय की ती खूप मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे स्टोरीमध्ये बिकॉज इन मेनी वेज सी इज द अपोजिट टू स्कॉट्सो. तर स्कॉट्सो असतात जे लॉयर असतात, तर त्यांच्या ती पूर्ण विरोधी आहे. विरोधी म्हणजे सी वॉन्ट टू हेल्प द बेगर. जो बेगर तिथं आलेला असतो त्याला मदत करायची असते आणि म्हणून ती इम्पॉर्टंट आहे की नाही हे तुम्हाला विचारले. डू यू ॲग्री विथ दिस स्टेटमेंट? तुम्ही त्याच्याशी ॲग्री आहात की नाही आहात याच्यावर तुम्हाला उत्तर लिहायचंय. आणि त्याचबरोबर ती राईट अ नोट ऑन ओल्गा हा जर प्रश्न आला तर त्याचंही आन्सर हेच असू शकतं. तर बघा, लेट अस डिस्कस द आन्सर. तर बघा मुलांनो, मी फर्स्ट व्हिडिओ ह्या चॅप्टरवरती बनवला होता. तर त्या चॅप्टरमध्ये मी पूर्ण लेसन एक्सप्लेन केलेला आहे आणि त्यावर डिपेंडच हे क्वेश्चन आहेत. तर तो जो क्वेश्चन आहे मी आत्ता वाचलाय. तर ओल्गा इज स्कॉट्सोज कुक. आपण पाहिले की ओल्गा इज अ कुक. ती कुक असते. शी अपियर्स टू बी इल टेम्पर्ड बट हर हर्ट इज फुल ऑफ काइंडनेस. इल टेम्पर मीन्स अँग्री. ती थोडीशी रागीट स्वभावाची असते, परंतु काइंड असते, काइंड हर्टेड असते, दयाळू असते ती. शी शोज लक्ष्य अ साइड विथ हर एल्बो व्हाईल अनलॉकिंग द सेड अँड अँग्रीली बँग्स द डोअर. शी शोज लक्ष्य. जो लक्ष्य असतो त्या ठिकाणी आलेला जो असतो स्कॉट्सोच्या इथं कामासाठी आलेला लक्ष्य, तर त्याला ती ज्या वेळेला त्या एका शेडमध्ये काय केलं जातं, बंद केलं जातं आणि त्यावेळेला तिला त्याचा खूप राग आलेला असतो, परंतु अँग्रीली ती काय करते, दरवाजा जोरात लोटते आणि त्या लक्ष्यला शेडमध्ये ठेवते. शी अल्सो फ्लिंग्स द ॲक्स ॲट हिज फीट अँड स्पॅट्स अँग्रीली. आणि त्याचबरोबर ती काय करते की त्या लष्कोला लाकडं तोडण्यासाठी एक कुऱ्हाड दिलेली असते, तर ती रागाने त्याच्याकडे फेकते. रागाने त्याच्याकडे ती फेकते. शी स्कोल्ड्स हिम. त्याला ती धमकावते. कर्स हिम. त्याला ती शाप देते, शिव्या देते. बट अल्सो शेड्स टीअर फॉर हिम अँड सफर्स मिझरी टू हिज शेक. बट लॅटर व्हॉट हॅपन्स? शी वॉज अ काइंड. दो शी वॉज अ अँग्री, शी वॉज अ काइंड. जरी ती रागावलेली असती तरी ती कशी आहे, काइंड आहे. कारण ती त्याला बोलते, रागावते, परंतु नंतर काय होतं की लष्कौच्या त्रासासाठी, लष्कौला जो त्रास होतो त्याच्यासाठी नंतर तिला रडायला पण येतं. शी ओबेज हर मास्टर अँड टेक्स द ड्रंकर्ड. तर जे स्कॉट्सो असतात ते ओल्गाचे मास्टर असतात, मालक असतात. स्कॉट्सोने ओल्गाला सांगितलेलं असतं की लष्कौला कुठं नेऊन ठेवा, शेडमध्ये ठेवा. आणि म्हणून ती तिच्या मालकाचं ओबे करते, आज्ञा पाळते. टेक्स ड्रंकर्ड स्केअर क्रो ऑफ अ बेगर. आणि तो जो लष्को असतो, लष्को वॉज अ ड्रंकर, ही वॉज अ बेगर. तो बेगर असतो, ड्रंकर असतो आणि त्याला ती त्या शेडमध्ये ठेवून येते, घेऊन जाते. टू द वूड शेड विदाउट एनी कंप्लेंट्स. डुईंग एनी कंप्लेंट्स, कोणतीही कंप्लेंट न करता ती त्याला शेडमध्ये घेऊन जाते. शी इज शी एक्सप्रेसेस डिस्कस्ट फॉर लक्ष्य बट हेल्प्स हिम टू रिफॉर्म हिमसेल्फ. शी एक्सप्रेस डिस्कस्ट. त्याच्याबरोबर ती काय करते, थोडासा वाद पण घालते, परंतु नंतर शी हेल्प्स हिम. त्याला ती नंतर मदतही करते आणि रिफॉर्म हिमसेल्फ. रिफॉर्म मीन्स सुधारणा घडून आणणं. तर लष्कौला ती सांगते की तू तुझ्यामध्ये कशा सुधारणा घडून आणल्या पाहिजेत हेही ती त्याला सांगते. शी इज डिफरंट और ऑपोजिट टू स्कॉट्सो. स्कॉट्सो वॉज अ लॉयर. स्कॉट्सो वॉज ओल्गाज मास्टर अँड स्कॉट्सो वॉज हर्टलेस. तो हर्टलेस असतो आणि ओल्गा इज टोटली डिफरंट फ्रॉम स्कॉट्सो. ती स्कॉट्सो पासून पूर्णपणे काय असते, डिफरंट असते. शी इज इनवर्डली अ जंटल अँड केअरिंग पर्सन. Olga is very caring and gentle woman. She shows kindness. She shows kindness and affection to the beggar.
She was very kind woman and that is why she shows kindness and affection to the beggar. ती एक प्रेमळसी असते आणि म्हणूनच त्या बेगरला, त्या लष्करला ती काय दाखवते? प्रेम, दया, सहानुभूती दाखवण्याचं काम करते. ओल्गा डज नॉट जस्ट pity him but actually cares for him. ओल्गा जी आहे तर ती जो लष्कव आहे त्याचं फक्त त्याला दयाच दाखवत नाही तर त्याची काळजीही घेते. टेक केअर्स ऑफ हिम. हर कम्पॅशन इज एव्हिडंट व्हेन शी चॉप्स फूड फॉर लक्ष्य. आणि लक्ष्य हा कसा असतो? ही वॉज व्हेरी वीक पर्सन. तो खूप अशक्त असतो अँड ही कॅनॉट चॉप द वुड्स. आणि तो लाकडही कापू शकत नाही. बट ओल्गा चॉप वुड्स फॉर हिम. ओल्गा काय करते? त्याला सपोर्ट करते, त्याच्यासाठी लाकडं तोडायचं काम करते. सो दॅट ही कुड अर्न सम मनी टू फीड हिमसेल्फ अँड स्टे अलिव्ह. ओल्गा किंवा लष्कव कशासाठी लाकडं तोडतो? की पैसे कमवून स्वतःसाठी काहीतरी खरेदी करावं, काहीतरी त्याने घ्यावं याच्यासाठी तो लाकडं तोडत असतो. परंतु ओल्गा त्याला काय करते? मदत करते. इन धिस वे शी इज अ काइंड अँड अफेक्शनेट लेडी. आणि म्हणून शी इज व्हेरी सपोर्टिव्ह, शी इज व्हेरी काइंड लेडी, शी इज व्हेरी जंटल लेडी, शी इज व्हेरी हेल्पफुल लेडी अँड दॅट इज वाय शी इज अ काइंड अँड अफेक्शनेट लेडी. आणि म्हणूनच ती एक काइंड आणि अफेक्शनेट लेडी आहे विच इज क्वाईट कॉन्ट्रास्ट टू स्कॉट्सो. आणि ती स्कॉट्सोपेक्षा कशी आहे? थोडीशी वेगळी आहे. कारण स्कॉट्सोनी लक्ष्यला काय केलेलं असतं? कामाला ठेवलेलं असतं. परंतु ओल्गा त्याचं काय करते? ओल्गा लष्कवची केअर करते, काळजी घेते. Indeed, it is Olga's efforts that finally give Lakshko a lease of life. Because of Olga's effort, ओल्गाच्या प्रयत्नामुळे काय होतं? शेवटी शेवटी लष्कोचं लाईफ जे आहे त्यामध्ये सुधारणा घडून येतात. लष्को टू रिमेंबर हर विथ ग्रॅटिट्यूड. आणि लष्को जो असतो तो सुद्धा रिमेंबर करतो, लक्षात ठेवतो ओल्गाला. ग्रॅटिट्यूड म्हणजे त्यांना तिचे तो शेवटी शेवटी आभार मानतो फॉर हर वर्ड्स अँड हर नोबल डीड्स अँड इज इटर्नली ग्रेटफुल टू हर. आणि खरोखरच लष्को जो आहे तर तो ओल्गाचा काय आहे? शेवटी ग्रेटफुली आहे. इन दिस वे यू कॅन राईट युअर आन्सर प्रॉपरली. Our second question is, in your opinion, who deserve credit for Laksho turning his life around? Provide reason for your answer. जो पहिला प्रश्न पाहिला त्याच पद्धतीने हा प्रश्न आहे की तुमच्या मतानुसार लष्करचं लाईफ सुधारण्यासाठी कोणी प्रयत्न केले जास्त करून? प्रोव्हाइड रिझन फॉर युअर आन्सर. तुमच्या आन्सरचं काय करायचंय? रिझन तुम्हाला सांगायचंय. Answer is Olga Scorzo, seemingly in temper cool. Olga was a cook of Corso. Scorzo was a lawyer. ती त्या ठिकाणी cook होती. Had been main motivating factor behind Lashko's positive change. आणि लष्को जो होता तर तो बेगर होता. ही वॉज अ व्हेरी वीक पर्सन आणि ही वॉज अ वर्कर ऑफ स्कॉट्सो. आणि because of Olga's positive manner, motivating factors, Lashko made positive changes in himself. She saved him by rousing the positivity in him that had got suppressed due to his alcoholism. आणि ओल्गाने कशासाठी प्रयत्न केलेला आहे? की लष्कोमध्ये पॉझिटिव्हिटी येण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आणि ओल्गा हा पूर्ण निगेटिव्ह होता बिकॉज ही वॉज अ ड्रंकर. तो अल्कोहोलिझम म्हणजे दारू पिणारा होता आणि दारू पिण्यामुळे काम तो करत नव्हता आणि म्हणून ओल्गाने त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणण्याचा प्रयत्न केलाय. शी स्कोल्डेड हिम. तिने त्याला धमकावलं. कर्स्ड हिम. त्याला शाप दिला, शिव्या दिल्या. बट अल्सो शेड टीअर्स फॉर हिम अँड सफर्ड मिझरी फॉर हिज सेक. त्याच्यासाठी ती रडली पण आणि त्याच्यासाठी खूप स्वतः पण खूप कष्ट केले. आउटवर्डली शी एक्सप्रेस डिस्गस्ट फॉर लष्को बट वेंट आउट ऑफ हर वे टू हेल्प हिम रिफॉर्म हिमसेल्फ. दो शी वॉज अ अँग्री वुमन. जरी ती एक रागीट स्त्री असली तरी सुद्धा ती काय करायची? लष्कोला कामात हमेशा हेल्प करत असायची, मदत करत असायची. त्याच्यामध्ये रिफॉर्म जो हवा, सुधारणा व्हावा म्हणून ती हेल्प करत असायची. शी रीच्ड द डिस्प्लेजर ऑफ हर मास्टर. ओल्गाज मास्टर वॉज स्कॉट्सो. स्कॉट्सो हे ओल्गाचे मास्टर असतात आणि ते स्कॉट्सो जो आहे तो ओल्गाला हमेशा चिडायचा. आणि त्या ओल्गासाठी लष्कोसाठी ओल्गा काय करायची? की स्कॉट्सोचे सुद्धा बोलणे खात असायची. सेर्गी बाय हायडिंग द ट्रूथ अबाउट द ऑड जॉब्स असाइन्ड टू लष्को शी गेव ट्रू ह्युमन अफेक्शन टू हिम.
ट्रू ह्युमन अफेक्शन म्हणजे खरं मानवी जे प्रेम असतं, माणसाबद्दलची दया असते, करुणा असते, ती तिने लश्कोला दिलेली आहे. अँड शोड बोथ पिटी अँड कन्सर्न. लश्कोबद्दल तिने पिटी, दया, करुणा दाखवलेली आहे. हर अफेक्शन इज एक्झिबिटेड बाय द फॅक्ट दॅट शी चॉप्स वूड फॉर हिम. आणि तिचं जे अफेक्शन आहे ओल्गाबद्दल लश्कोबद्दल तिचं जे प्रेम आहे, तर ते याच्यातून आपल्याला दिसून येतं की शी चॉप्स वूड फॉर ओल्गा. Olga was a drunken person. He was a very weak person. He cannot chop the wood. That is why Olga chops wood for him. त्याच्यासाठी ओल्गाने काय केले, लाकडंही तोडलेले आहेत. कॅन अर्न सम मनी टू फीड हिमसेल्फ ॲज ट अल्यू. इट इज ओल्गा सिन्सिअर अँड सेल्फलेस एफोर्ट्स. ओल्गा वॉज अ व्हेरी सिन्सिअर लेडी अँड सेल्फलेस एफोर्ट. म्हणजे निस्वार्थी असे प्रयत्न तिने कोणासाठी केलेले आहेत, तर लश्कोसाठी केलेले आहेत. दॅट फायनली गिव्ह लश्को अ लीज ऑफ लाईफ. अँड फायनली व्हॉट हॅपन्स, लश्को मध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस लाईफमध्ये घडून आलेले आहेत. ते फक्त कोणामुळं, तर ओल्गामुळे. लश्को टू रिमेंबर्स हर ग्रॅटिट्यूड. लश्कोला सुद्धा तिच्या त्या गोष्टीचं खूप ऋण आहे. लश्को सुद्धा शेवटी तिचं ऋण व्यक्त करतो. का बरं? बिकॉज हर काइंड वर्ड्स अँड हर नोबल डीड्स. तिने त्याच्यासाठी जे काइंड वर्ड केलेलं असतं, नोबल डीड केलेलं असतं, त्याच्यासाठी लश्को तिचे आभार मानतो. वी कॅन से दॅट ओल्गा डिझर्व्स द क्रेडिट फॉर टर्निंग लश्कोज लाईफ. मीन्स दॅट वी कॅन से दॅट ओल्गा वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर टू चेंज द लश्कोज लाईफ. ओल्गामुळंच लश्कोचं जीवन जे आहे तर ते सुधारलेलं आहे. Hello student, our question number 3 is, Scott's sympathy was as important as Olga's noble deeds that reform Lashko discussed. स्कॉट्सची जी सिंपती होती किंवा स्कॉट्सचा जो दयाळूपणा होता, तर तो ओल्गा इतकाच इम्पॉर्टंट होता. ओल्गा जितकी इम्पॉर्टंट होती लश्कोसाठी, तितकं स्कॉट्सो सुद्धा सिंपती दाखवत होता लश्कोसाठी. तर ते तुम्हाला काय करायचे, डिस्कस करायचे. Let us see the answer of this question. How Scott's sympathy reformed Lashko. स्कॉट्सोनी जी लश्कोबद्दल दया करुणा दाखवलेली होती, त्याला कामाला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये स्वतः चेंजेस घडून आणावेत म्हणून स्कॉट्सोनी सुद्धा खूप दया करुणा लश्कोबद्दल दाखवलेली होती. तर ते कसं, तर हे एक्सप्लेन करताना लेट अस सी द आन्सर. लश्को गेव द क्रेडिट ऑफ हिज रिफॉर्मेशन टू ओल्गा. एकतर लश्को काय करतो, त्याच्यामध्ये ज्या सुधारणा घडल्यात तर त्या ओल्गामुळे घडल्यात असं लश्को शेवटी सांगतोय आपल्याला. आणि त्याचबरोबर तो ओल्गाचा ऋणी पण आहे. इट इज ट्रू दॅट स्कॉट्सो सिंपती टुवर्ड्स हिम वॉज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि त्याचबरोबर ती स्कॉट्सोची जी सिंपती आहे, दया करुणा आहे लश्कोबद्दल, तर ती सुद्धा कशी आहे, इम्पॉर्टंट आहे. इफ स्कॉट्सो हॅड नॉट टेकन द इनिशिएटिव्ह टू असाइन वर्क टू लश्को, जर स्कॉट्सोनी ही जबाबदारी घेतली नसती, कोणती जबाबदारी, की त्याने लश्कोला सुरुवातीला काय केलेलं होतं, त्याच्या घरी कामाला ठेवलेलं होतं, ही जबाबदारी जर स्कॉट्सोनी घेतलेली नसती लश्कोच्या बाबतीत, अँड हॅड इन्स्टेड हँडेड हिम ओव्हर टू द पोलीस, आणि त्या लश्कोला काम न देता पोलिसांच्या जर हवाली केलं असतं, तर लश्को जो आहे तर तो आजही बेगरच राहिलेला असता. आणि द बेगर्स लाईफ वूड हॅव एंडेड इन अ डिझॅस्टर. आणि लश्कोचं जीवन हे एक बेगरचंच लाईफ त्याला जीवन जगावं लागलेलं असतं आणि पूर्ण तो कोलमडून गेलेला असता. स्कॉट्सो लाईक ओल्गा वेंट आउट ऑफ हिज वे टू अपलिफ्ट द रॅग बेगर बाय मेकिंग हिम टू डू ऑड जॉब्स अँड पेईंग हिम इन रिटर्न. लाईक ओल्गा, मग ओल्गाप्रमाणे स्कॉट्सोनी सुद्धा काय केलेलं आहे, तर ही ट्राय टू अपलिफ्ट द रॅगेड बेगर. तर तो जो बेगर होता लश्कर, त्याला त्यांनी अपलिफ्ट म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे बाय मेकिंग हिम टू ऑड जॉब्स. मग तो बेगर जो ऑड जॉब करायचा, म्हणजे नको त्या गोष्टी करायचा, आणि त्याच्यापासून त्याच्या सुधारणा करण्यासाठी ओल्गाने सुद्धा स्कॉट्सोने सुद्धा काय केलेत, खूप प्रयत्न केलेत. स्कॉट्सो वॉज नॉट ऑब्लिक इन एनी वे टू स्पेंड मनी ऑन अ बेगर इन दिस मॅनर. स्कॉट्सो वॉज नॉट ऑब्लिक, स्कॉट्सोने कधीच परमिशन दिली नाही लश्कोला कशासाठी, की टू स्पेंड मनी, त्याला पैसे द्यायचे आणि पैसे खर्चायला लावायचे, याच्यासाठी स्कॉट्सो कधीच मदत करत नव्हता. कारण का, इट वॉज हिज कन्सर्न फॉर लश्को दॅट ही मेड सिन्सिअर एफर्ट.
तर याचं काय कारण होतं की स्कॉत्सोला असं वाटायचं की लष्करने काय करावं, एफोर्ट करावेत, हार्डवर्क करावं, सिन्सिअर एफोर्ट त्यांनी करावं आणि स्वतःचं लाईफ काय करावं, रिफॉर्म करावं, सुधरून घ्यावं. म्हणून स्कॉत्सो जो आहे तर तो लष्करला कधीच पैसे देत नव्हता. स्कॉत्सो ऑल्सो अरेंज अ क्लीनर एम्प्लॉयमेंट of a copier for Leshko by sending him to his friend with a letter of recommendation. आणि स्कॉटसो वॉज व्हेरी हेल्पफुल लाईक ओल्गा. तो ओल्गा सारखाच हेल्पफुल होता, कारण की स्कॉटसोने काय केलेलं आहे, लष्कोला त्याच्या फ्रेंडच्या तिथं कामाला ठेवण्यासाठी एक लेटर लिहिलं. लेटर लिहून एक शिफारस केली आणि त्या लेटरच्या माध्यमातून लष्करला फ्रेंडच्या इथं काय भेटलेलं आहे, एक क्लीनर एम्प्लॉयमेंट साठी काम लष्करला भेटलं. ते पण कोणामुळेच भेटलंय, स्कॉत्सोमुळे भेटलं. अगेन इट वॉज स्कॉत्सो हु ब्रॉट लष्को टू ओल्गा. आणि तो स्कॉत्सोच होता की त्याने काय केलेलं होतं, लष्कर आणि ओल्गा यांना प्रेमाने समजून उमजून राहण्यासाठी मदत केलेली होती. इफ दिस हॅड नॉट बीन डन, ओल्गा वुड नॉट ओल्गा वुड नॉट हॅव बीन एबल टू हेल्प हिम. जर स्कॉत्सोने लष्करला घरी आणून ओल्गाकडे सांभाळण्यासाठी दिलं नसतं, ओल्गाने जर लष्करला हेल्प केली नसती, तर ते सगळं कशामुळे झालं, स्कॉत्सोचमुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. हे इज द कंट्रीब्युशन ऑफ स्कॉत्सो इन द रिफॉर्मेशन. आणि म्हणून स्कॉत्सोचं जे कंट्रीब्युशन आहे लष्करसाठी, तर ते कसं आहे, इट इज व्हेरी रिफॉर्मेटिव्ह. त्याच्यामुळे खूप लष्करमध्ये रिफॉर्मेशन झालेले आहेत, सुधारणा झालेल्या आहेत, वॉज ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट ऑफ ओल्गा. आणि स्कॉत्सोचं सुद्धा महत्त्व या लेसनमध्ये लष्करच्या बाबतीत किती आहे, तर ओल्गा इतकंच त्याचंही काय आहे, तर इम्पॉर्टन्स आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 क्वेश्चन डिस्कस केलेले आहेत. क्वेश्चन सगळ्यांना मी दिलेले आहेत. या 3ही क्वेश्चन व्यतिरिक्त तुम्ही जे राईट अ नोट लिहा किंवा कॅरेक्टरिस्टिक्स, एखादं कॅरेक्टर जर तुम्हाला लिहायला सांगितलं, त्यापैकी स्कॉत्सो असेल, ओल्गा असेल किंवा लष्कर असेल, या 3ही व्यक्तीवरती तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याच्यावरती नोटसुद्धा तुम्हाला, व्हिडिओ जर व्यवस्थित ऐकला तर नोटसुद्धा तुम्हाला लिहिता येतील. इन दिस वे अवर क्वेश्चन अँड आन्सर सेक्शन फॉर फर्स्ट टॉपिक इज कम्प्लीट.